तिन्ही सुद्धा पार्टमध्ये काय कॉमन आहे, तर इथे पण लेसर दॅन बेस, इथे पण लेसर दॅन बेस आणि इथे पण लेसर दॅन बेस. सिंगल डिजिट नंबर जो बेसपेक्षा लहान आहे, 2 डिजिट नंबर असे जे बेसपेक्षा लहान आहेत आणि 3 डिजिट नंबर असे जे बेसपेक्षा लहान आहेत, यांचे मल्टिप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. बघा लक्ष द्या. आपण काय करूया आता, बेस काय प्रकार आहे, तर पॉवर्स ऑफ 10 10च्या ज्या पॉवर्स आहेत मल्टिप्लिकेशन करताना 10च्या पॉवर्स ज्या आहेत, स्वरित तुमचा व्हिडिओ चालू होत नाही, मी तुम्हाला रिमूव्ह करतो. 10च्या ज्या पॉवर्स आहेत त्यांना बेस म्हणायचं. मग 10ची पॉवर 10⁻1 आपल्याला माहिती आहे 10 असते. 10⁻2 म्हणजे 10ची पॉवर 2 असेल, 10⁻2. 100 असते, 10⁻3 असेल, तर 1000, 10,000 हे जे आहेत किंवा 1,00,000 हे जे आहेत हे बेस आहेत. काय झालं स्वरित, काय ऑनच आहे, छान, तुझा पण ऑन आहे, ठीक आहे. आर्या आणि स्वरितचा व्हिडिओ ऑन आहे. बेस म्हणजे काय, आता आपण मी मध्ये ब्रेक घेणार नाही आहे, कोणालाही काही विचारणार नाही आहे. सगळं समजून घेतल्यानंतरच मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारेन आणि तुम्हाला ते सांगता आले पाहिजेत. बेस म्हणजे काय, 10च्या पॉवर्स म्हणजे 10⁻1 असेल म्हणजेच 10, 10⁻2 असेल म्हणजे 100, 10⁻3 असेल म्हणजे 1000, म्हणजे 10, 100, 1000, 10,000 आणि 1,00,000 हे जे आहेत, थोडक्यात हे जे 1 वरती 0 आहेत ह्या नंबर्सना आपण काय म्हणणार आहे, इथे बेस म्हणणार आहे. बघा श्रेया, लेट जॉईन झाला तुम्ही, एवढा उशीर नाही करायचा. व्हिडिओ ऑन करा आणि लक्ष द्या. परत एकदा शेवटचं सांगतो, बेस म्हणजे काय, 10च्या ज्या पॉवर्स आहेत, 10 असेल, 100 असेल, 1000 असेल किंवा 10,000 असेल, हे काय आहेत, बेस आहेत. आणि मग आपण एक्झाम्पल घेऊया. तिन्ही केसेससाठी आपण 3 चॅप्टर किंवा 3 टॉपिक किंवा 3 सेक्शन किंवा 3 पार्ट एका वेळेस समजून घेतोय. काही जणांना आपण लहान असेल तर कन्फ्युजन होऊ शकतं, पण मी समजतोय की सगळे आता मोठे झालेले आहेत आणि सगळ्यांना छान समजतं, सगळ्यांना मॅथ्स आता कळायला लागलेलं आहे थोडंफार. आणि जर कळत नसेल, कन्फ्युजन होणार असेल तर थोडंफार होऊ दे, थोडा त्रास होऊ दे, नंतर क्लिअर होईल. आपण फॉर एक्झाम्पल एक नंबर घेऊया, 7 आणि 9. दुसरा एक नंबर घेऊया जे दोन्ही सुद्धा 2 डिजिट नंबर, सॉरी सिंगल डिजिट नंबर आहे आणि दोन्ही सुद्धा बेसपेक्षा लहान आहे. लेसर दॅन बेस म्हणजे काय, बेसपेक्षा लहान आहे. आता हे 10ची कोणती पॉवर याच्या जवळची आहे, 7च्या जवळची किंवा 9च्या जवळची कोणता नंबर आहे, तर आपल्याला माहिती आहे 10 हा 7 आणि 9च्या जवळचा आहे. 100 खूप लांब येतो, म्हणजे या दोन्ही नंबरसाठी आपण बेस काय कन्सिडर करू शकतो, मी त्याला अंडरलाईन करतो, 10 हा बेस आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया. समजा तिन्ही पद्धतीनं म्हणजे तिन्ही सुद्धा एक्झाम्पल आपण एका वेळेस समजून घेणार आहे. मग सिंगल डिजिट असेल किंवा 2 डिजिट नंबर्स असतील. 87 घेऊया किंवा आपण थोडे लहानच घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे तर लहान म्हणजे जवळचे नंबर घेऊया. 92 मल्टिप्लाय बाय 97. याचा हे जे 2 डिजिट नंबर्स घेतलेत यांच्या जवळचा नंबर कोणता, जो 10च्या पॉवर मधला आहे. नियर टू 10च्या जवळ हे नंबर्स आहेत दोन्ही सुद्धा, का 100च्या जवळ आहेत का 1000च्या जवळ आहेत. आपल्याला क्लिअर कळतंय ते 100च्या जवळचे आहेत. म्हणून या दोन नंबरसाठी बेस कोणता, तर 100. मी त्याला अंडरलाईन करतो. ह्या सगळ्या सेक्शनमध्ये बेस जास्त महत्त्वाचा आहे, म्हणून आपण त्याच्याकडे सुरुवातीला व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करतोय. पुढे अजून एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये तुम्ही 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट कितीही मोठे नंबर असतील तरी ते मल्टिप्लाय आपण इझिली करू शकतो. फक्त एक एक्झाम्पल घेऊया. 997 घेतलं
आणि 995 घेतलं. आता हे जे दोन नंबर आहेत जे मल्टिप्लाय करायचे आहेत आपल्याला, याचा बेस काय, हे 3 डिजिट नंबर आहेत, कुठल्या बेसच्या जवळ आहेत, किंवा बेस काय कन्सिडर करायचा, 10 का 100 का 1000? 1000च्या जवळचा आहे, त्यामुळं मग याचा बेस काय घेणार आपण, 1000 घेणार. बेसला मी अंडरलाईन केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा लक्षात येते का, डिफरन्स घ्यायचा. आता डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन करायची. कोणाची सबट्रॅक्शन करायची, बेस जो आपण कन्सिडर केलाय आणि तो नंबर यांची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे 10 आणि 7 यांची सबट्रॅक्शन, यांचा डिफरन्स किती येणार आहे, तो 3 येणार आहे. आणि तो मी -3 लिहिणार का, तर जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे. आपलं हेडिंगच आहे ते लेस दॅन बेस, बेसपेक्षा लहान नंबर आहे म्हणून -3 आला. समजा इथे 13 असतं, 10 आणि 13चा डिफरन्स काय, 10 आणि 13चा डिफरन्स पण 3च येतो, मग तो प्लस आला असता का मायनस आला असता, प्लस आला असता. का, तर 10 पेक्षा हा जो 13 नंबर आहे तो काय आहे, हायर आहे. पण इथे जो नंबर आहे 13 नाही आहे, इथे जो नंबर घेतलाय तो लहान घेतलाय आपण, बेसपेक्षा लहान आहे. मग बेसपेक्षा लहान जर नंबर असेल तर इथे साइन काय येणार आहे, मायनस येणार आहे. थोडक्यात जे काही कॅल्क्युलेशन पुढे आपल्याला करायचं आहे ते मायनस आहे, त्यामुळे सबट्रॅक्शन करायचे. जर 13 असतं, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं सुरुवातीला समजण्यासाठी, पण ज्या वेळेस आपण 1, 2, 3, 5, 10, 15 एक्झाम्पल एका टाईपचे सिंगल डिजिटचे घेणार आहे, त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होणार नाही. पण सुरुवातीला हा जो पार्ट आहे पहिले 10-15 मिनटं लक्ष द्यावं लागेल. 9 जो आहे, 9चा हा जो डिफरन्स इथे येणार आहे, ॲक्च्युली हे नंबर्स आहेत आणि हा डिफरन्स आहे. लक्षात येतं का बघा, म्हणजे याचे 2 भाग झाले. 2 भाग कोणते, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड म्हणजे नंबर आणि हा राईट हँड साईडचा पार्ट म्हणजे काय, तर डिफरन्स. मी इथे पाहिजे तर लिहितो. इथे हा जो अंडरलाईन केलेला पार्ट आहे तो बेस आहे आणि इथे काय करणार आहे आपण, डिफरन्स घेणार आहे. इथे काय करणार आहे, इथे पण हा बेस आहे आणि इथे जे लिहिणार आहे तो काय लिहिणार आहे आपण, डिफरन्स लिहिणार आहे. किंवा जे 2 नंबर आहेत, बेस हा आहे पण इथे लिहिणार आहे आपण डिफरन्स लिहिणार आहे. राईट हँड साईडला हा डिफरन्स लिहिणार आहे. इथे 9चा डिफरन्स काय येणार, तर बेस आणि 9 यांच्यामध्ये सबट्रॅक्शन केल्यानंतर किती येणार आहे, 1 येणार आहे. आणि +1 का -1, तर -1. मायनस का, तर हा जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे. इथे नंबर जर 11 असता, 11 असता, 10 आणि 11 मधला डिफरन्स पण 1 येतो, पण हा नंबर हायर दॅन बेस आहे, लेसच्या ऐवजी हायर असेल तर इथलं साईन काय येणार, प्लस येणार. एकदम बेसिक गोष्ट सांगतोय जी परत सांगायची गरज पडली नाही पाहिजे. बघा इथे 92 आहे, नंबर काय आपला 92 आणि बेस काय आहे 100. आणि मग इथे डिफरन्स किती येणार, -8. 100 आणि 92 याचा डिफरन्स आहे 8, पण हा जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे म्हणून डिफरन्स काय येणार, -8. निगेटिव्ह साईन का दिलं हे लक्षात येते का बघा. पुढे आपण 4था-5वा टॉपिक जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पुढे हायर दॅन बेसचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हायर दॅन बेसच्या वेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथे प्लस साईन येणार आहे. आणि असंही एक्झाम्पल घेणार आहे, इथला नंबर 92 असेल आणि इथला नंबर मात्र 112 असेल. म्हणजेच एक नंबर लेस दॅन बेस असेल आणि एक नंबर हायर दॅन बेस असेल. पण ती वेळ आल्यानंतर कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण फक्त लेस दॅन बेसचे सगळे एक्झाम्पल घेतोय. नंतर आपण हायर दॅन बेसचे घेणार आणि नंतर एक नंबर हायर दॅन बेस आणि एक नंबर लेस दॅन बेस असे एक्झाम्पल पण घेणार आहे. 97 आणि 100 यांच्यामधला डिफरन्स किती येणार आहे सांगा, एकदा माईक चालू करून बोला. 3 येणार, -3 का +3, तर -3. ठीक आहे, बरोबर आहे का, चुकत असेल तर सांगा. हा जो सेक्शन आहे डिफरन्सवाला, इथे मी स्लॅश लाईन काढतो. इथे जो डिफरन्स आहे त्याच्या खाली स्लॅश लाईन काढतो. जसं इथे डिफरन्स इथे येणार आहे सांगा 997 आणि बेस जो 1000 आहे यांच्यामधला डिफरन्स किती आहे, तर इथे पण 3 डिफरन्स असणार आहे आणि लेस दॅन बेस नंबर आहे, 1000 पेक्षा 997 लेस आहे त्यामुळं -3 येणार आहे. आणि यांच्यामधला डिफरन्स काय, बेस आणि नंबर यांच्यामधला डिफरन्स काय आहे, -5. बघा लक्षात येतं का. हे थोडंसं जर समजलं तर भविष्यामध्ये
आपल्याला 2 डिजिट येऊ दे, 3 डिजिट येऊ दे, 4 डिजिट येऊ दे, 5 डिजिट नंबर येऊ दे. 4 डिजिट नंबर आले समजा, असे आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कधीतरी गरज पडते आणि हे कधीतरी अडकू नये म्हणून थोडंसं आपण बघतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसिक मॅथ्स काय आहे ते आपण बघतोय. काही जणांना सुरुवातीलाच बघतानाच प्रश्न पडलेला असतो, याचा फायदा काय होणार मला? नको सगळीकडे फायदा. ठीक आहे, नंतर बघूया, जेव्हा होईल तेव्हा होईल. सध्या समजून घेऊया नक्की काय प्रकार आहे. बघा पुढची स्टेप, एक पहिलं आपण काय केलं, बेस काय समजून घेतला. बेस म्हणजे काय? पॉवर्स ऑफ 10. या नंबरच्या जवळचा नंबर 10च्या पॉवरमधला काय असणार तो म्हणजे बेस. जसं 7 आणि 9 हे कोणत्या 10च्या पॉवरच्या नियर आहेत, क्लोजर आहेत, तर 10च्या क्लोजर आहेत, म्हणून या दोन्ही नंबरचा बेस काय घेतला आपण? 10 घेतला. तसंच 92 आणि 97 हे कोणाच्या जवळ आहेत? 10च्या पॉवरच्या कोणत्या नंबरच्या जवळ आहेत, म्हणून 100च्या जवळ आहेत, 100 बेस घेतला. तसंच 997 आणि 995 भरपूर व्हरायटी ऑफ क्वेश्चन आहेत. काही जण म्हणतील हे 900च पाहिजे का, 800 असेल, 700 असेल, तर ते पण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे मेथड आहेत. टेक्निक वेगळे आहेत, थोडंफार चेंजेस लक्षात येतील, पण अगोदर जे आहे पॅटर्न ते व्यवस्थित समजून घेऊया. हे कोणाच्या जवळचे आहेत? तर 1000च्या जवळचे आहेत. आणि मग 1000च्या जवळचे म्हणून 1000 हा बेस आहे. मग 1110 हे बेस आल्यानंतर यांच्यामधला डिफरन्स, नंबर आणि तो बेस यांच्यामधला डिफरन्स आपण इथे पुढे लिहिणार आहे. आणि मायनस का लिहिणार? तर जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे. प्रत्येक नंबर मी जो घेतलेला आहे एक्झाम्पलमध्ये तो बेसपेक्षा लहान घेतलेला आहे, म्हणून सगळीकडे डिफरन्स काय आहे? मायनस आहे. नंतर आपण घेणार आहे हायर दॅन बेस, बेसपेक्षा मोठे असणारे नंबर. आणि नंतर एखादा एक्झाम्पल किंवा एखादा दिवस असा येईल ज्याच्यामध्ये एक नंबर हायर दॅन बेस आहे आणि एक नंबर लेसर दॅन बेस आहे. तिथे कन्फ्युजन झालं नाही पाहिजे त्यावेळेस. त्यासाठी हे एक्झाम्पल व्यवस्थित प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे. आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे. वैदिक मॅथमॅटिक्समधला सगळ्यात मल्टिप्लिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बेस समजला आणि मग हा डिफरन्स लक्षात आला की शेवटचा पार्ट अवघड नाही आहे. शेवटचा पार्ट आपण या दोन भागामध्ये डिवाइड केला. डिफरन्सचा पार्ट राईट हँड साईड RHS म्हणूया, आणि हे जे नंबर्स आहेत त्याचा पार्ट म्हणजे लेफ्ट हँड साईड LHS म्हणूया. आपण स्लॅश काढले जेणेकरून हे डिफरन्सचं जे काही हिशोब येणार आहे, कॅल्क्युलेशन करणार आहे, ते आपण राईट साईडला करणार आहे. आणि इथं काय नंबर येणार ते बघूया. तसंच इथे पण डिफरन्सचा पार्ट राईट साईडला RHS मध्ये आणि लेफ्ट साईडला LHS मध्ये नंबर्स आहेत. इथे पण RHS मध्ये डिफरन्स आहे आणि LHS मध्ये डिफरन्स आहे, LHS मध्ये नंबर्स आहेत. आता शेवटी काय करायचं, तर इथं काहीतरी नंबर येणार आहे, इथे काहीतरी नंबर आहे. इथे काय येणार आहे, तर यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे. हे थोडंसं महत्त्वाचं काय आहे तर तुमच्या लक्षात येईल. यांचं मल्टिप्लिकेशन काय तुम्हाला आता सगळे 8वीच्या पुढचेच आहेत, सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं. -3नी -1ला मल्टिप्लाय केला, -3नी -1ला मल्टिप्लाय केला. काय येणार मल्टिप्लिकेशन? 3 1 जा 3, +3 का -3? +3. मायनसने मायनसला मल्टिप्लाय केल्यावर +3 येतं. ठीक आहे, साईन महत्त्वाचं आहे. 3 1 जा 3 आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 8 3 जा 24, त्यानंतर 3 5 जा 15. यांचं मल्टिप्लिकेशन लिहिल्यानंतर बघा लक्षात येतं का, इथे 0 किती आहेत? 1 0 आहे, तर इथे 1 डिजिट असला पाहिजे. जर बेसमध्ये बेस जर 100 असता, एक्झाम्पल घेतो इथं आहे तसं, बेसमध्ये जर 100 असतं तर किती 0 आहेत? बेसमध्ये 2 0 आहेत, तर इथे 2 डिजिट नंबर आला पाहिजे. मग 3ला 2 डिजिट नंबर कसं करणार तुम्ही? 0 3ने. पण आता 0 इथे द्यायचा नाहीये. का द्यायचा नाहीये? तर इथे किती डिजिट नंबर पाहिजे आपल्याला? एकच डिजिट पाहिजे. का? तर इथे बेसमध्ये किती 0 आहेत? 1 0 आहे. हा रूल लक्षात ठेवा. तुमचे अजिबात याच्या पुढचे एक्झाम्पल चुकणार नाही. चुकलं तर इथे चुकणार आहे. म्हणजे बघा लक्ष द्या, या बेसमध्ये किती 0 आहेत? 2 0 आहेत. 2 डिजिट नंबर आपल्याला इथे पाहिजे. आणि ऑलरेडी मल्टिप्लिकेशन किती आलंय? 2 डिजिट आलंय. इथे कुठेही कमी जास्त काही करायची गरज नाही. पण इथे किती 0 आहेत बेसमध्ये? 3 0 आहेत.
3 झिरो आहेत आणि आपलं जे मल्टिप्लिकेशन आलं आहे, डिफरन्सचं मल्टिप्लाय केलं आहे, ते किती आलेलं आहे? तर 15 आलेलं आहे. 15 2 डिजिट आलेलं आहे. आपल्याला त्याला 3 डिजिट नंबर करायचा आहे. 15ला 15ला 3 डिजिट नंबर कसं करणार? तर 0 टाकणार. म्हणजे हे जे 3 डिजिट आले आहेत ते का केले आपण? 3 झिरो आहेत म्हणून. हे ते 2 झिरोज आहेत. समजा यांचं मल्टिप्लिकेशन समजा इथे 2 असतं. बघा लक्ष द्या. 3 2 ज 6. इथे काय आलं असतं? 6 आलं असतं. आणि बेसमध्ये किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. मग हे 6च ठेवणार का? तर नाही. त्याला काय करणार तुम्ही? 06 करणार. पण तशी वेळ नाही येणार आहे, कारण ऑलरेडी इथे काय आहे? तर 8 आहे. म्हणजेच यांचा मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट काय आलेलं आहे? 24 आलेलं आहे. म्हणजेच किती डिजिट आलेलं आहे? हा पार्ट राईट हँड साईडचा पार्ट 2 डिजिट आला पाहिजे आणि तो आलेला आहे. आणि 2 डिजिटच का आला पाहिजे? तर बेसमध्ये 2 झिरोज आहेत. इथे बेसमध्ये किती झिरो आहेत? तर 1 झिरो आहे. म्हणजेच राईट हँड साईडचा पार्ट किती डिजिट आला पाहिजे? तर 1 डिजिट आला पाहिजे. तसंच इथे बेसमध्ये 3 झिरोज आहेत. वैदिक मॅथ्समध्ये हे मल्टिप्लिकेशन करताना कोणाचं कन्फ्युजन किंवा चूक होत असेल तर फक्त याच्यामध्ये होते. इथे 3 झिरो आहेत आणि इथे मात्र झिरो द्यायचं विसरतो. तो मल्टिप्लाय करतो, शहाणा हुशार असतो, 5 3 15 करणार, पण आन्सरमध्ये फक्त 15 लिहिणार. 15 नाही लिहायचं आहे. इथे 3 झिरो आहे. म्हणजे राईट हँड साईडचा पार्ट जो आहे तो काय आला पाहिजे? तर 3 डिजिट आला पाहिजे. म्हणून हा झिरो ॲड केला. इथं का झिरो ॲड केला आणि इथे का झिरो नाही ॲड केला हे कळालं का सगळ्यांना? आता हे कसं मला कळेल की तुम्हाला कळालं आहे ते? तर तुम्हाला सांगावं लागेल. कसं सांगणार? थम्सअप देऊन का माईक चालू करून? काहीतरी बोला की रे, आपण जागे आहोत. हां, आपला अर्धा आन्सर आलं आहे. राहिलेला आन्सर कसं येणार? तर यांची ॲडिशन केल्यावर. ॲक्च्युली ॲडिशन नाही, सबट्रॅक्शन. 7 आणि 1 यांची सबट्रॅक्शन. मायनस साईन आहे म्हणून सबट्रॅक्शन. जर इथे प्लस साईन आलं असतं तर ॲडिशन केले असते. 7 1ची सबट्रॅक्शन किती येणार आहे? 9 आणि 3ची. मग 9 आणि 3ची सबट्रॅक्शन करणं बरोबर आहे का 7 आणि 1ची सबट्रॅक्शन करणं बरोबर आहे? कोणतं बरोबर आहे? दोन्हीपैकी एक कोणतंही चालेल. अशी करा किंवा अशी करा. बघा 92 आणि 3ची सबट्रॅक्शन काय येणार? 92 - 3 किती? 89. आणि 97 आणि 8 करा. 97 - 8 89. म्हणजे एक तर हे सबट्रॅक्ट करा किंवा हे करा. दोन्हीपैकी एक करा. दोन्ही पण नाही करायचं. दोन्हीपैकी एक कोणतंही एक सवय लावून ठेवा. जसं म्हणजे LHSचा पार्ट कसा आला कळालं, RHSचा पार्ट कसा आला कळालं, आणि मग इथे काय करायचं सांगा? 997 अमन 997 आणि 5 यांची सबट्रॅक्शन काय येणार? 992. आणि 995 - 3 केलं तर 992. तेवढीच येणार. म्हणजे तुम्ही अशी सबट्रॅक्शन करा किंवा अशी करा, काही चालेल. दोन्हीपैकी एक तुम्हाला आवडेल ते. लेफ्ट टॉप राईट बॉटम अशी सवय ठेवली तर चालेल. म्हणजे 992015 9922015 हा काय झाला? यांचं मल्टिप्लिकेशन झालं. 997ला 995ने मल्टिप्लाय केल्यावर एवढं येतं. इथे 8 9 24 हे काय झालं? 92 × 97 यांचं मल्टिप्लिकेशन झालं. इथे 63 हे काय झालं? तर 7 × 9 9 7 = 63. माहीत असेल आपल्याला 63. कळलं का? कोणाला काय अडचण आहे? जास्त वेळ लागला का समजून घ्यायला? आणि मग आता सगळं क्लिअर आहे का? परत सांगायची गरज आहे का? एकदा सांगू का? नाही, मी कशाला सांगू? तुम्ही सांगणार. हां, बेस म्हणजे काय? पटकन. पॉवर ऑफ 10. मग 10 असेल, 100 असेल, 1000 असेल. नंबर कोणता आहे त्याच्यावरती ठरवायचा बेस काय घ्यायचा आहे. मग कोणता नंबर जो आहे, जो काही सिंगल डिजिट 2 डिजिट 3 डिजिट नंबर दिलेला आहे तो 10च्या पॉवरच्या कुणाच्या जवळ आहे, नियर टू पॉवर ऑफ 10, दॅट इज बेस. जसं इथे बेस 10 घेतला आहे, दोन्ही नंबर 10च्या जवळ आहेत म्हणून इथे बेस 100 घेतला आणि इथे 1000 घेतला. तसं
हा जो डिफरन्स आहे तो कसा घ्यायचा आहे, तर दिलेला नंबर आणि बेस यांच्यामधला डिफरन्स, 10 आणि 7चा डिफरन्स 3, 10 आणि 9चा डिफरन्स 1, यांना मायनस साईन का दिलं, प्लस का नाही दिलं, तर जो नंबर आहे तो बेसपेक्षा काय आहे, लेस आहे किंवा लहान आहे, म्हणून हे -3 आला, -1 आला. तसंच 100 बेस आहे आणि 92, 100 आणि 97 यांच्यामधला डिफरन्स, 100 आणि 92चा डिफरन्स आहे तो सबट्रॅक्शन करायचे 8 येणार, 100 आणि 97ची सबट्रॅक्शन केल्यानंतर 3 येणार. यांचं पण साईन मायनस का केलं, ॲक्च्युली काय माहिती आहे, मायनस साईन म्हणजे 10 आणि 7 यांच्यामधला डिफरन्स जर -3 येतो, याचा अर्थ असा की 10 मधून 7 नाही मायनस करायचा, 7 - 10 करायचं आहे. 7 - 10 किती येणार, तर -3. 9 - 10 किती येणार, -1. म्हणजे हे जर डायरेक्ट समजून घ्यायचं असेल तर बेसमधून तो नंबर नाही सबट्रॅक्ट करायचा, नंबरमधून बेस सबट्रॅक्ट करायचा. 7 - 10 -3, 9 - 10 -1. तसंच इथे मायनस का येणार, तर 92 - 100 -8 आणि 97 - 100 -3. तसंच 997 जो नंबर आहे तो 1000च्या जवळ आहे म्हणून 1000 बेस आहे, आणि मग 997 लहान नंबर आहे त्याच्यातून मोठा नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर डिफरन्स 3 आला, पण मायनस साईन बिगर नंबरचा येणार. अशा पद्धतीनं -3 -5 डिफरन्स आल्यानंतर पुढे चूक कुठे होते, तर राईट हँड साईडमध्ये. बेसमध्ये जर 1 0 असेल तर इथे जो मल्टिप्लिकेशन आलेलं आहे कोणाचा, डिफरन्सचा, 3 × 1 3 आला, तर एकच डिजिट सिंगल डिजिट ठेवला का, तर 1 0 आहे म्हणून. हे तिन्ही एक्झाम्पल एकत्र गेल्यामुळे तुमच्या लक्षात राहणार आहे की बेसमध्ये 2 0 आहे, तर यांचा प्रॉडक्ट 8 3 24 आहे, 2 डिजिट आहे, म्हणजे 2 डिजिटच ठेवायचं आहे, सिंगल डिजिट 3 डिजिट नको आहे आपल्याला. पण याच्यामध्ये या बेसमध्ये 3 0 असल्यामुळे ह्यांचा जो डिफरन्सचा प्रॉडक्ट आहे 5 3 15 हा मात्र 2 डिजिट येतोय. पण आपल्याला माहिती आहे बेसमध्ये जर 3 0 आले असतील तर राईट हँड साईड किती डिजिटची पाहिजे, तर 3 डिजिटची पाहिजे, म्हणून 1 0 इथे वाढवलं. आणि मग कुठल्याही क्रॉस सबट्रॅक्शन करायची आपल्याला, ह्याची आणि याची सबट्रॅक्शन करा किंवा याची करा, 92 - 3 करा किंवा 97 - 8 करा, 89च येणार आहे. 7 - 1 करा, 9 - 3 करा, 6च येणार आहे. आणि मग हा झाला लेफ्ट साईडचा पार्ट LHS आणि हा झाला RHS. LHS आणि RHSला एकत्र केल्यानंतर जो नंबर येतो तो म्हणजे या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन. काय करूया, तर सिंगल डिजिटचे 3 एक्झाम्पल देतो इथे मी, एकाखाली एक छानपैकी व्यवस्थित सॉल्व करा. मला बरं वाटावं म्हणून नाही, तुमच्यासाठी करायचं आहे. आणि मग काही जणांचं असं काहीतरी होतं, हे कसलं एक्झाम्पल दिलं आहे, 6 × 7 काय पण देतात, तर असं काही वाईट मानून घेऊ नका. मला माहिती आहे तुमचं मल्टिप्लिकेशन येतं तुम्हाला, पण आपल्याला मेथड शिकायची आहे. 3 एक्झाम्पल देतो सिंगल डिजिटचे, तिन्ही सॉल्व करा. एवढे खाली दिसते का रे, 1 मिनिट जरा वरती घेतो. ठीक आहे, आपण जी मेथड पाहिली निखिलम सूत्राचा वापर करून, बेसचा वापर करून, ती व्यवस्थित सॉल्व करा. पुढचे 2 डिजिट नंबरचे एक्झाम्पल इथे देतो मी. टू डिजिटमध्ये 94 × 92. नेक्स्ट 98 97 98 7 आणि 91 88 91. हे सॉल्व केलेलं PDF तयार करून फोटो काढून आजच ग्रुपवरती सेंड करायचं आहे, तरच तुम्हाला उद्याच्या लेक्चर अटेंड करता येणार आहे. त्यामुळं तिथे असं म्हणायचं नाही आम्हाला माहीत नव्हतं सेंड करायचं, नाही तर छान लिहिलं असतं. कसलं लिहिलं असेल तसलं
सेंड करायचं आहे. त्यामुळे लिहिताना जरा व्यवस्थित लिहा, तुम्हाला पण पाठवायला बरं वाटेल. 994 मल्टिप्लाय बाय 896. मेथड लक्षात नसेल आली तर आपण परत एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, पण शक्यतो सगळे एक्झाम्पल मी लेसर दॅन बेसचेच घेतो आहे. 998 मल्टिप्लाय बाय 994 आणि शेवटचं 877 मल्टिप्लाय बाय 986. हे आता दिसणार आहे का माहीत नाही मला. ठीक आहे, बघा मी काय करतो, अगोदर इथे अंडरलाईन करतो, बेस लिहितो. प्रत्येकाचा एक्झाम्पलच्या वरती बेस लिहितोय. 8 आणि 9 10च्या कोणत्या पॉवरचे बेस कोणता असतो, तर 10 बेस असतो, 100 असतो, 1000 असतो, 10,000 असतो, 4 0 आणि मग 1,00,000 पण बेस असतो. ठीक आहे, मग हे जे नंबर आहेत सगळे 10च्या जवळचे आहेत, म्हणून या सगळ्यांचा बेस काय येणार आहे, 10 येणार आहे. याचा पण बेस काय येणार आहे, तर 10 येणार आहे. त्याला मी अंडरलाईन करतो. इथे मात्र हे जे नंबर्स आहेत ते कुठल्या 10च्या पॉवरच्या जवळचे आहेत, तर 100च्या जवळचे आहेत, म्हणून बेस येणार 100. इथे पण बेस येणार 100, इथे पण बेस येणार 100. आणि हे जे 3 डिजिट नंबर आहेत ते सगळे 10, 100, 1000, 10,000 पैकी 1000च्या जवळचे नंबर्स आहेत. सगळे 3 डिजिट नंबर घेतले जे 1000च्या जवळचे आहेत, म्हणून 1000 बेस येईल, इथे 1000 बेस येईल, इथे 1000 बेस येईल. बघा, आणि मग यांचा जो डिफरन्स आहे तो आपण राईट साईडला लिहिणार आहे. 10 आणि 6चा डिफरन्स किती, तर -4. मायनस का, तर जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे. 10 आणि 7चा डिफरन्स 3. -3 का, तर जो नंबर आहे तो बेसपेक्षा लहान आहे. इथे पण 10 आणि 8चा डिफरन्स आहे 2. -2 -1. इथे 10 - 4 6 येणार, -6 आणि 10 - 7 -3 येणार. इथे 2 सेक्शन येणार आहेत. इथे लिहू, हे एका वेळेस मी लिहितोय सगळं. तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आपण एक एक सॉल्व करूया. ह्यांचा प्रोडक्ट करायचा आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. 4 3 जा हां, बेस मी जागा मला कमी पडेल. बेस काय करूया, हां बघा लक्ष द्या. 6 आणि 7, 6 आणि 7चं मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे किती येतं. 4 3 जा किती, 12. 4 3 जा 12. आणि मग ह्यांचं क्रॉस सबट्रॅक्शन ॲडिशन करायची आहे. 6 - 3 किती, 3, किंवा 7 - 4 पण किती येतो, 3. म्हणजे आन्सर 312 आहे का, बघा लक्ष द्या. पहिलं एक्झाम्पल गुगली टाकल्यासारखं आहे. आपल्याला माहिती आहे 6 आणि 7चं मल्टिप्लिकेशन किती येतं, 42 येतं, पण इथे 312 येतं आहे. हे चुकीचं आहे. का, तर आपण एकदम बेसिक पहिला नियम बघितला होता. इथे जेवढे 0 असतील तेवढे इथे डिजिट पाहिजेत. म्हणजे बेसमध्ये किती 0 आहेत, 1 0 आहे. बेसमध्ये जर 1 0 असेल तर इथे किती डिजिट पाहिजेत, एकच डिजिट पाहिजे, सिंगल डिजिट पाहिजे. पण इथे 2 डिजिट आलेत, म्हणजेच हा एकच डिजिट इथे येणार आहे. आणि जो एक्स्ट्रा आलेला डिजिट आहे तो इकडे ॲड करायचा, म्हणजे +1 करायचं. 3 + 1 किती, तर 4. 42 आन्सर. हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. बोला, कुठलं हे, हां काय प्रश्न, काय तुझा थर्ड एक्झाम्पल आहे ना, तो प्रश्न आहे. थर्ड एक्झाम्पल आहे सेकंड मधलं, बाकी काय पुढे. हां, किती डिजिट येत आहे, बर तेच ना. मग इथे इथे काय सांगितलं, कळलं का तुला. इथे किती डिजिट पाहिजे, सिंगल डिजिट पाहिजे. बेस
मध्ये किती झिरो आहेत? एक झिरो. मग इथे सिंगल डिजिट पाहिजे, पण प्रॉडक्ट किती आला? 4 आणि 3चा 12 आला. मग हा 3 काय केला? इकडे ॲड केला. असं काय इथे सुचतंय का बघ? का चुकतंय बघ? का बरोबर आहे ते पण सांग मला, बघूया. हां बरोबर आहे तर मग सांगतोय का विचारतोय? मग काय 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 बरं, हो ओके ठीक आहे. बघा लक्ष द्या, 2 आणि 1 यांचं प्रोडक्ट काय येणार आहे? 2 1 जा 2 येणार आहे, मायनस मायनस प्लस येतं, 2 येणार आहे. आणि बेस काय यांचा? 10 आहे. बेस मी इकडे लिहितो, जागा नाही तेवढी वरती लिहायला. आणि 10 बेस असल्यामुळे एक झिरो आहे इथे, पण एक डिजिट आलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये काही करायचं आहे, ॲड करायची गरज नाही. इथे 2 आहे तसं ठेवूया. आणि मग 8 - 1 किती? 7, किंवा 9 - 2 पण 7. म्हणजेच आपलं आन्सर काय तर 72. इथे आन्सर काय तर 42. तसंच 6 3 जा किती येणार आहे? 18 येणार आहे. आणि बेसमध्ये किती झिरो आहेत? एकच झिरो आहे, म्हणजे इथे फक्त 8 पाहिजे आपल्याला. हा नको आहे, त्याला कुठे घालवायचं तर इकडे ॲड करायचा, 1 ॲड करायचा इकडे. कुणामध्ये ॲड करायचं तर 4 - 3 किती? 1, किंवा 7 - 6 किती? 1. 1 मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती येईल? 2. 28 म्हणजे हा 8 सेकंड पार्टमधला आणि हा 2, म्हणजेच आन्सर काय येणार आपलं? 28 येणार. कळलं का बघा? आणि मग हा रूल इकडे पण वापरला तर तुमचा आन्सर चुकणार नाही. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायला लगेच. चुकत असेल तर बघूया आपण. पहिल्यांदा डिफरन्स 100 आणि 94चा डिफरन्स किती? -6. 92 आणि -8. आणि मग सेकंड पार्टमध्ये 8 6 जा 48 ना, 48. आणि 2 डिजिट आपल्याला पाहिजेच आहेत, कारण तर बेसमध्ये किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत, म्हणजे 2 डिजिट येणारच आहेत. 48 आलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. 94 - 8 करा, किंवा 92 - 6 करा. किती येणार आहे? 86 करे 86. म्हणजेच आन्सर काय तर 8648 हे झालं आन्सर. बरोबर आहे का बघा? चुकत असेल तर सांगा लगेच मला. नेक्स्ट 98 आणि 100 यांचा डिफरन्स किती? तर -2. 97 आणि 100चा डिफरन्स -3. आता बघा इथे गंमत आहे. प्रॉब्लेम कुठे आहे तर इथे. यांचा बेस 100 मी इकडे घेतो. हां, तर यांचा राईट हँड साईडमध्ये RHSमध्ये यांचा प्रोडक्ट 3 2 जा किती येणार? 6 येणार. पण बेस काय आहे? 100 आहे, म्हणजे किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. 2 झिरोज असतील तर 2 डिजिट नंबर, इथे मल्टिप्लिकेशन कंपल्सरी 2 डिजिट पाहिजे, पण आला एकच डिजिट, त्याला 2 डिजिट कसं करायचं तर 06 करायचं. आणि मग 98 - 3 करा, 97 - 2 करा, काय चालेल? 95च येणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय मिळालं? 9506 हा मिळाला आपल्याला प्रोडक्ट. तसंच 91 आणि बेस 91 88 हे दोन्हीसुद्धा नंबर 100च्या जवळचे आहेत. आणि 91 आणि 100चा डिफरन्स किती येणार आहे तर -9. 88 आणि 100 यांचा डिफरन्स किती आहे? -12. आणि मग स्वरित का म्हणत होतं चुकल्यासारखं वाटतंय आणि काहीतरी बिघडल्यासारखं, कन्फ्युजन झाल्यासारखं होतंय, तर ते बघूया. 91 आणि सॉरी यांचा प्रोडक्ट बघूया का अगोदर. बेस काय यांचा? 100 आहे, म्हणजेच इथे राईट हँड साईडमध्ये किती डिजिट आले पाहिजे? 2 डिजिट आले पाहिजेत, हे तर क्लिअर आहे. आणि मग 12 आणि 9चा प्रोडक्ट काय असतो? 12चा पाडा माहिती आहे का? नसेल तर 9ने मल्टिप्लाय करा. हां 108 आहे, म्हणजे किती डिजिट आले? 3 डिजिट आले. पटकन लक्षात आलं पाहिजे की याचा बेस काय आहे? या दोन्ही नंबरचा बेस आहे 100, म्हणजेच 2 झिरोज आहेत, म्हणजेच इथे पाहिजेत फक्त 2 डिजिट पाहिजेत. म्हणजेच हा 1 नको आहे. 1 काय करायचं? इकडे ॲड करायचं. कोणामध्ये ॲड करायचं तर 91 - 12 किती सांगा? नसेल तर 88 - 9 करा. 79 आहे का? बरोबर आहे ना? आणि मग 79 + 1 किती? 80. आणि 80 आणि पुढचे 08 8008 आन्सर काय येणार? 8008. बघा हे थोडंसे गर्दी झाली, मी 3 3 6 3 9 9 एक्झाम्पल बोर्डवरती तसं घेतलं नाही पाहिजे, पण तुम्हाला ते जास्त त्रास होणार नाही.
असं समजतोय मी. बघा इथे काय समजून घ्या, चुकत असेल तर करेक्ट करा. परत एकदा सांगतो इथे का चुकू शकतं, तर 9 आणि 12 यांचा प्रॉडक्ट जो येतो तो 108 येतो, म्हणजे 3 डिजिट येतात. पण या दोन्ही नंबरचा बेस आपण कन्सिडर केला आहे मल्टिप्लाय करताना की 100 आहे, म्हणजे इथे 2 झिरो आहे, 2 झिरोज असतील तर इथे 2 डिजिटच पाहिजे. म्हणजे जो एक्स्ट्रा झालेला डिजिट आहे तो काय करायचा, ॲड करायचा. कशामध्ये, एल एच एसमध्ये. एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड काय असते, तर 91 आणि 12चा सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स. 88 आणि 9चा डिफरन्स, दोन्हीपैकी काही करा. 88 - 9 केलं तरी 79 येईल. त्याच्यामध्ये इकडून आलेला 1 ॲड केला तर 80 आणि हा 08, 8008, 8008 हा कोणाचा प्रोडक्ट झाला, 91 × 88. बघा पुढे याचा आन्सर आलं का बघा, 994 आणि 1000 बेस घेतला, दोन्हीचा बेस काय घेतला, 1000 घेतला, तर यांची सबट्रॅक्शन किती येते, -6. आणि 896 म्हणजे -14 आहे का, अरे किती आहे रे, 896 बरोबर आहे का, येस सर. 896 चालेल, हरकत नाही. डिफरन्स किती येतोय, डिफरन्स काहीतरी चुकला, 624. किती, 896 आणि 1000 यांच्यामधला डिफरन्स किती, 104. अशा छानसा डिफरन्स आल्यानंतर आता काय करायला लागेल, आपल्याला हे मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथे घ्यावं लागेल 6, किती 624. आता काही जण म्हणतील इथे वैदिक मॅथ्स वापरायचं का, तर जे येते तिथे नाही वापरायचं. आपण मेथड शिकतोय, मल्टिप्लाय तुम्ही कसंही केलं तरी चालेल. 624 इथे 3 डिजिट आहेत, इथे 3 डिजिटच पाहिजेत आर एच एसमध्ये, म्हणजे 624 आलेला पार्ट बरोबर आहे. पुढे 994 - 104 करायला आवडेल का, 896 - 6 करायला आवडेल, काही एक करा, 890 येणार आहे. 890 बरोबर आलंय का बघा, आणि मग आन्सर काय येईल, काय 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 892 सॉरी 10 काय पण काय 890 बरोबर आहे का रे, बरोबर आहे ना, 890624 बरोबर आहे. ठीक आहे. आता 998 आणि याचा पण बेस आपण काय घेतलेला आहे, तर 1000 घेतलेला आहे. 998 आणि 1000 यांच्यामधला डिफरन्स किती आहे, -2. 994 आणि 1000 यांच्यामधला डिफरन्स किती आहे, -6. आणि मग 6 आणि 2चा प्रोडक्ट किती, 12. आणि मग आर एच एसमध्ये 12च पाहिजे का, नाही. याचा बेस 1000 आहे, म्हणजेच किती झिरो आहे त्याच्यामध्ये, 3 झिरो आहेत. म्हणजे राईट हँड साईडमध्ये किती डिजिट पाहिजे, तर 3 डिजिट. 12ला 3 डिजिट नंबर करायचा आहे, म्हणजे 012 करायचं. आणि मग 998 - 6 करायला आवडेल का, 994 - 2 करायला आवडेल, काही आवडू दे, 992च येणार आहे. म्हणजेच आपलं आन्सर आलं 992,012. मग ते तुम्ही वाचताना 9,92,012 असं रीड केलं तर चालेल, तुम्हाला माहिती आहे ते रीड कसं करायचं. आणि हा कोणाचा प्रोडक्ट आला, या दोघांचा, 998 आणि 994चा. असंच शेवटचं एक्झाम्पल बघूया पटकन. या दोन्हीचा बेस पण 1000 आहे, 3 झिरोज आहेत. आणि मग 877 आणि 1000 यांच्यामधला डिफरन्स सांगा. 3 ॲड केले तर 80 येईल. परत सांगा, -123. 123, 123, 123 -123 आला. आणि 986 आणि 1000 यांच्यामधला डिफरन्स किती आहे, -14. आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन आता करावं लागेल. 1722. 1722 जर मल्टिप्लिकेशन आलं, पण 3 झिरोज आहेत, फक्त 3 झिरोज आहेत, म्हणजेच 3 डिजिट नंबर इथे ठेवायचा आहे आणि हा 1 मात्र इकडे ॲड करायचा आहे, +1. कोणामध्ये ॲड करायचा, तर लेफ्ट हँड साईडमध्ये. लेफ्ट हँड साईडमध्ये 877 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यावर किती येणार, किंवा 986 - 123 करा, किती येत आहे, 856.
863 बरोबर आहे. आणि मग यांचे ॲडिशन 863 + 1 864 आणि पुढचे 2 डिजिट नंबर काय आहेत 722. हे खाली एकदम असल्यामुळे दिसत नसेल तर इकडे लिहितो मी. यांची सबट्रॅक्शन आली आहे 877 - 14 863 आणि इथे जो नंबर आलेला त्याच्यामध्ये एक ॲड केल्यावर काय येणार आहे 864 आणि इकडे 3 डिजिट नंबर कोणता राहिला आहे 722. म्हणजेच आपला प्रोडक्ट आला 877 × 986 = 864,722.